कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत यादव पाटील गटाच्या शिवशाही यादव आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे। अनुसूचित जातीमधून नगराध्यक्षपदाच्या योगिता कांबळे या मताधिक्याने निवडून आल्या आहेत। योगिता कांबळे यापूर्वी पंचायत समितीच्या सदस्य होत्या। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोक माने यांना हा धक्का समजला जातोय। आमदार माने यांनी स्वतंत्र आघाडी केली होती, ती अयशस्वी झाली आहे। त्यांचा सून आणि मुलगा यांचा पराभव झालाय। साठी म्हणजे काहीतरी अपेक्षा असते की म्हणजे आई वडिलांना वाटावं की माझ्या मुलगीने एवढं काम केलं, हे आमचं हे होतं ना, आवड होती म्हणजे हा पण नाही हे आजा आजीपाशी होते ना, आजा आजीनं मोठं केलं तिला, माझ्याकडे काय नव्हतीच ती। हां सांभाळ केला शिक्षणासाठी होती, तिनं मोठं नाव कमवलं, आम्हाला फार आनंद झाला। होय काढलं की, वडील अपंग असताना तिने आता आल्यात, सध्या उपस्थितीत आहे। सोसायटीमधली रहिवासी आहे। आपल्या योगिता जे आता निवडून आलेले आहेत वहिनी, दिलेले आश्वासन त्यांनी दिलेल्या आश्वासनावरती त्या पूर्ण उतराव्यात अशीच माझी खात्री आहे की त्यांनी ज्या हो वाटतंय मला 110% खात्री आहे की त्या त्यांच्या जे त्यांनी वचन दिलेलं आहे त्याच्यावर परिपूर्ण उतरणार ते, आणि माझी अपेक्षा ही तशीच आहे। महिलांचे काय प्रश्न महिलांचे प्रश्न असे आहेत की पाणी टंचाई आहे, नागरी सुविधांचा थोडा जो अभाव आहे तो त्यांनी परिपूर्ण म्हणजे दूर करावा, अभाव जो आहे तो, आणि महिलांना घरगुती काम किंवा स्वतःच्या पायावरती उभा करण्याचे त्यांनी जे वचन दिलेलं आहे ते त्यांनी पूर्ण करावं, अशी माझी इच्छा आहे त्यांच्याकडून। हां, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आज त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या खूप मोठा आमच्यासाठी आनंदोत्सव आहे। आज दिवाळीपेक्षाही जास्त मोठा सण साजरा झालेला आहे, कारण त्यांनी इतकी वर्ष त्यांनी जो पदत्याग केला होता त्याच्यानंतर त्यांना संधी दिलेली नाही, आज जनतेनं त्यांना निवडून दिलेलं आहे, त्या जनतेचंही मी आभार मानते आणि आमच्या योगिता वहिनींना पुढील वाटचालीस शुभेच्छा देते। कांबळे आत्ताच नुकताच झालेल्या नगरपालिकेचे शिरोळ सार्वत्रिक निवडणूक 2025मध्ये मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली आहे आणि मला शिरोळच्या जनतेने भरघोस मताने निवडून आलेले आहे आणि जनतेने माझ्यावर जसा विश्वास टाकला आहे त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरणार आहे आणि जनतेचा परिपूर्ण विकास करण्याचा मी परिपूर्णपणे प्रयत्न करणार आहे। तुम्ही सुरुवातीला तुमचा अनुभव जे होता मी पंचायत समितीच्या वेळेस जे निवडून आले होते त्यावेळेसचा काळ हा माझा 6 महिन्याचा कालावधी होता, कारण का आपली ग्रामपंचायत आणि पंचायत समिती होती आणि त्यावेळेस आपल्याला राजीनामा दिल्याशिवाय नगरपालिका होणार नव्हती, म्हणून माझ्या सहीने ती नगरपालिका झाली आणि आता ही निवडणूक मी लढवले नगराध्यक्ष म्हणून। तुम्ही निवडून गेला त्या प्रभागात किंवा एकूण शिरोळीच्या ह्यामध्ये काय उणीव आणि काय तुम्हाला विकास करावा? हां, प्रत्येक प्रभागात म्हणजे त्या 10 प्रभागामध्ये मी फिरलेले आहे। प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी लोकांच्या मी जाणून घेतल्यात। प्रत्येक ठिकाणी कसे रस्ते नाहीत, गटार नाहीत, लाईटीची सोय नाही, ते प्रत्येक भागात मी जाऊन बघितले वैयक्तिकरित्या आणि मी ते समजून घेऊन ते पूर्ण करणार। हां, काही प्रभागात नाहीत। हां, म्हणजे अशा आहेत खरं थोडक्यामध्ये। आता तुम्हाला महत्त्वाचा कुठला विषय वाटतो हा मला विकास करायचा आहे अतिशय, म्हणजे शिरोळ तालुक्याचा पाणी टंचाईचा एक प्रश्न आहे, परत घनकचरा आहे, घनकचरा एक आपण मार्गी लावायचा आहे। आणि यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? यशाचं श्रेय आता मला आता यादव पॅनलमधून मी निवडून आलेले आहे आणि माझं यशाचं श्रेय मी सगळ्या गावकऱ्यांना देणार। मी लोकजनतेतून निवडून आलेले आहे आणि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे आणि मला भरघोस मताने जो निवडून आणले, त्यामुळे मी यशाचं परिपूर्ण श्रेय मी त्यांना देऊ इच्छिते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी खास म्हणजे आरक्षण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं मी आता सध्या ह्या पदावर आहे आणि ही संधी मला त्यांच्या ह्याच्यामधूनच मिळालेली आहे। महिलांचे काय प्रश्न असतील? हां, महिलांचं सबलीकरण असू दे किंवा उद्योगधंदा विषय असू दे, मी त्यासाठी विकास करणार आणि प्रयत्न करेन। आता जनतेचे आभार मानायचे या ठिकाणी मला नगराध्यक्ष म्हणून भरघोस मताने जे जनतेने निवडून आणले, खरंच मी मनापासून त्यांचे आभार मानते आणि असाच मी विकास इथून पुढे करत राहीन शिरोळचा। आणि जय भीम, धन्यवाद।